नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर जसं की म्हाडा पुणे लॉटरी सध्या जोरात सुरू आहे आणि त्याच्यामधीलच स्कीम कोड आहे 919 919 हा स्कीम कोड आहे झेन एलाइटचा। तर हा जो प्रोजेक्ट आहे तो खराडीमध्ये आहे आणि याचं एकदम लँडमार्क सांगायचं म्हटलं तर इओन IT पार्कच्या पाठीमागे हा प्रोजेक्ट आहे। तर म्हाडा लॉटरीमध्ये या प्रोजेक्टमधून काही सदनिका उपलब्ध झालेल्या आहेत, तर त्याचे डिटेल्स आपण पाहूया। 919 स्कीम कोड आहे झेन एलाइट खराडी 1 BHK साठी इथे सदनिका उपलब्ध आहेत। श्रेणी आहे SC ST JR FF PH DF X MP MLA MLSC ME SG CG AR आणि GP। बिल्टअप एरिया आहे 41.75 ते 46.29 चौरस मीटर। कार्पेट एरिया आहे 33.4 ते 33.56 चौरस मीटर। म्हणजेच कार्पेट एरिया हा 359 ते 361 स्क्वेअर फीटचा येतो। या ठिकाणी सदनिकेची किंमत जी आहे ती 13,89,400 ते 15,40,400 रुपयांपर्यंत असेल। तसेच अनामत रक्कम जी आहे ती 20,000 रुपये आहे। 708 रुपये हे तुम्हाला फॉर्म फी आणि GST मिळून भरायचे आहेत। तर अनामत रक्कम 20,000 आणि 708 रुपये फॉर्म फी। तर या ठिकाणी तुम्हाला एकूण 32 सदनिका उपलब्ध होणार आहेत। तर हा जो प्रोजेक्ट आहे तो 31 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार असून या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन्स नाही आहेत। आता या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन्स नसले तरी सुद्धा रेरावर जर आपण चेक केलं तर हा जो प्रकल्प आहे तो स्थगित ठेवण्यात आला आहे। या प्रकल्पाचे बँक खाते गोठविण्यात आले आहेत। प्रवर्तकाने प्रकल्पाचे अनुपालन पूर्ण करेपर्यंत प्रवर्तकास खरेदीसोबत साठे करार विक्री करार करण्यास मनाई करण्यात आली आहे। तर सध्या तरी हा प्रकल्प आहे जो फ्रीज करण्यात आलेला आहे। तर त्याच्यामुळे कन्फ्युजन आहे की या साईटवर म्हणजे तुम्हाला अर्ज करायचा का नाही। आता हे पूर्णतः तुमच्यावर आहे, परंतु सध्या अकाउंट फ्रीज करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर हे अकाउंट फ्रीज राहणार नाही, कारण हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे झेन एलाइटचा खराडीमधला। त्याच्यामुळे त्यांना हे अकाउंट जे आहे ते अनफ्रीज करावंच लागेल। म्हणजे बिल्डर काही ना काही नक्कीच प्रयत्न करतील, मे बी पैशांचा इश्यू असेल किंवा आता कुठल्या कारणामुळे फ्रीज करण्यात आले ते आपल्याला माहीत नाही आहे। त्याच्यामुळे थोडंसं रिस्क आहे या ठिकाणी। आता ह्या प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे तो 2.5 एकरवर तयार झालेला आहे। तसेच या ठिकाणी 3 टॉवर असणार आहेत, A1 A2 आणि A3 हे 3 टॉवर असणार आहेत। आणि हे इथे तुम्ही रेड कलरचं स्क्वेअर बघत आहात, तर हा म्हाडासाठी त्यांनी सेपरेट इमारत उभी करून दिलेली आहे। त्याच्यामुळे म्हाडाला याची एम्युनिटीजचा फायदा घेता येणार नाही। म्हाडाला त्यांनी सेपरेट रस्तासुद्धा काढून दिलेला आहे। आता या प्रोजेक्टमध्ये यांनी म्हाडाची जी इमारत वेगळी दिलेली तर आहेच, परंतु त्यांचे जे 3 विंग आहेत, A विंगमध्ये A1 A2 A3 आणि B विंगमध्ये म्हाडा, तर त्यांनी A1 A2 आणि A3 ही त्यांची जी इमारत आहे ते 23 मजल्यांची केलेली आहे। तर B विंग जी आहे म्हाडासाठी ती 5 मजल्याची केलेली आहे। तर आता यांचा फ्लोअर प्लॅन पाहूया। तर 5 मजल्याच्या इमारतीमध्ये एका फ्लोअरवर 8 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। तर एका फ्लोअरवर अशा पद्धतीने 8 सदनिका आहेत। रूम नंबर 1 2 3 4 5 6 7 8 असे असणार आहेत आणि त्याच्यामध्ये एक स्टेअरकेस आणि एक लिफ्ट एवढीच सोय दिलेली आहे। आता सर्वात मोठा डिसएडव्हांटेज सध्या तरी या प्रोजेक्टमध्ये हा आहे की ह्याला फ्रीज करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे अर्ज करावा का नाही करावा ही एक शंका। दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जी बाल्कनी आहे ती प्रत्येक ह्याला नाही आहे, तर एका बाजूलाच बाल्कनी देण्यात आलेली आहे। एका बाजूला बाल्कनी देण्यात आलेली नाही आहे। तर लॉटरीमध्ये जेव्हा तुम्हाला घर लागेल तर तुम्हाला स्वतःला माहीत नाही आहे की तुम्हाला कुठली बाजू लागणार आहे। त्याच्यामुळे बाल्कनीवाली रूम तुम्हाला भेटणार की नाही हे सांगता येत नाही, कारण एका फ्लोअरवर 8 सदनिका आहेत, तर 4 सदनिकाला बाल्कनी आहे आणि 4 सदनिकेला बाल्कनी नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्या पाठीमागेच आपली मुळा नदी आहे। त्याच्यामुळे डास मच्छर त्यांचा प्रभाव तर ह्याच्यावर होणारच आहे। ह्या प्रोजेक्टवर नक्कीच मच्छर असतीलच। त्याच्यानंतर जर कधी इन फ्युचर काही प्रॉब्लेम झाला, कधी पाणी जास्त वाढलं तर त्याचा किती त्रास होईल हे काही आपल्याला सांगता येत नाही। त्याच्यामुळे ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला घर घ्यायचं का नाही एकदा तुम्ही स्वतःहून जाऊन तिथे साईट व्हिजिट करून चेक करून खात्री करून मग तुम्ही अर्ज भरायचा का नाही ते पाहू शकता। तर मी शॉर्टमध्ये जितकं होईल पॉसिबल तितकी माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे। सो तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुम्हा सर्वांचे आभार।